प्रवासामध्ये सुद्धा विशिष्ट शिस्त ही पाळावी लागते आणि विशिष्ट तुमच्या दिनक्रम सगळ्याच गोष्टींमध्ये नीटनेटकेपणा अगदी असेल खरंय, अगदी तर खरंय. कुठलंही तुमची गोष्ट ही सक्सेसफुल होते. हो, सूर्योदयापूर्वी 1 तास आधी निघायचं बर. आणि सूर्यास्तापूर्वी 1 तास आधी थांबायचं म्हणजे थांबायचं. थांबायचं म्हणजे थांबायचं. बर बर बर. आणि शक्यतो हे भारतात एवढा प्रश्न नाही आला, बाहेर आला तो, की आपण मोठ्या शहरापेक्षा थोडं अलीकडे किंवा पलीकडे बर असं थांबायचं. बर बर बर. काय कारण? कारण मग तुम्हाला कुठेही राहता येतं. मुळात बरं. तुम्हाला सर सांगतो की हा जो मी काही प्रवास केला हा पैसे खर्च न करता केलेला प्रवास आहे किंवा अगदी अत्यल्प. किती खर्च आला? खर्चाचं तुम्ही विचारूच नका, ते सगळं हास्यास्पद म्हणजे अनबिलिव्हेबल ज्याला म्हणतात. नाही सांगा ना, किती खर्च आला? आता मी श्रीलंकेमध्ये 14 दिवस फिरलो. आय हॅव सीन द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ श्रीलंका. ओके. सर्व किती खर्च आला असेल? मला त्या काळी 1980 साली $8 एका डॉलरला $8 हा भाव होता. बरोबर. म्हणजे मी त्यावेळेला फक्त $40 म्हणजे 320 रुपयामध्ये मी संपूर्ण श्रीलंका पाहिलेली आहे. 320 रुपये? 320 रुपये संपूर्ण श्रीलंका? हो. आणि त्याचं कारण असं, मी गेलो रामेश्वरम टू तलई मन्नार इन बाय शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची बोट आहे. तिने गेलो. गळ्यामध्ये फक्त झोळी शबनम, त्याच्यामध्ये काही आवश्यक तेवढ्याच गोष्टी आणि नकाशा. त्या काळी काय तुमचं इंटरनेट नव्हतं, हे गुगल तुमचा कोण नव्हता, काही नव्हतं मदतीला, ईमेल्स नव्हत्या, कम्युनिकेशन नव्हतं, काहीच नव्हतं ना. मग त्यावेळेला कसं झालं की श्रीलंकेला त्यावेळेला जेव्हा मी रामेश्वरमला त्या रांगेमध्ये उभा होतो त्यावेळेला एकाशी अशीच ओळख झाली. मी मॅप बघत होतो, त्यांनी कुतूहलाने विचारलं तुम्ही कोण काय वगैरे, आणि मला म्हणाला की मग मी पण विद्यार्थीच आहे तसा आणि मी आर्टिस्ट आहे आणि मी इथे मद्रासला आलो होतो. तो सिंहली होता. मग तो काय म्हणाला की मग तुमचा काही प्लॅन विशेष आहे का असा? म्हटलं काही नाही, असंच मी चाललोय नकाशाच्या आधारे बघत. मग तो म्हणाले की माझ्या बरोबर याल का कोलंबोला? म्हटलं येतो, माझं काय जातंय. आणि मग त्याच्या बरोबरच म्हणजे आम्ही तलई मन्नारला गेलो. तिथून रेल्वेच्या थर्ड क्लासनी, आपल्याकडे पूर्वी थर्ड क्लास होता, त्या थर्ड क्लास, फर्स्ट क्लासही थर्ड क्लास. तर त्याच्याबरोबर कोलंबोला गेलो. तो ज्या एका ख्रिश्चन पाद्र्याकडे राहत होता, प्रिस्ट होता तो, त्याच्याकडे तो राहत होता. तोही ब्रह्मचारी होता, हा तर अविवाहितच होता आणि एक स्वयंपाकी होता त्यांचा. आणि मग त्यामुळे माझी राहायची सोय झाली. आणि ते जे प्रिस्ट होते ते फार मोठे विद्वान गृहस्थ होते, म्हणजे इंटरनॅशनल मॅगझिन्स मध्ये त्यांचे खूप थिओसॉफिकल असे लेख येत होते. अपार्ट फ्रॉम दॅट फायदा असा झाला की त्यामुळे मला कोलंबोमध्ये अनेक गोष्टी, बिभीषणाचं मंदिर आहे, एरवी मी गेलोच नसतो बिभीषणाचं मंदिर बघायला, तर अशा अनेक गोष्टी मला पाहायला मिळाल्या. आणि त्यानंतर मग त्याला हे करून त्याचा निरोप घेऊन मी तिथल्या साध्या ऑर्डिनरी बसनी श्रीलंकेमध्ये फिरलो. आणि त्यावेळेला पत्रमैत्री हा एक प्रकार असायचा. तर त्यावेळेला मी अशीच पत्र पाठवत असायचो. आता तो प्रकार राहिला नाही, कारण आता सगळं जगच जवळ आलेलं आहे. तर त्याचा फायदा असा झाला की एका व्यक्तीला मी पत्र पाठवलं होतं असंच एक कुठल्या तरी मॅगझिन मध्ये ऍड्रेस बघून, पण मला त्याचं उत्तर आलेलं नव्हतं, काहीच माहित नव्हतं. आणि मग मी म्हटलं चला आपण जाऊया, हे गाव आलंच आहे तर त्याच्या घरी जाऊया. हा. आणि गंमत अशी झाली की जेव्हा त्यांचं दार उघडलं तर माझा पत्रमित्र जो होता तो फक्त 8 वर्षाचा मुलगा होता. अरे वा. आणि ते तमिळ कुटुंब होतं आणि त्यांनी खूप माझं स्वागत केलं. खरंय. मग तिथे एक रात्र राहिलो मी. सिंहली लोकांमध्ये राहिलो, तमिळ लोकांमध्ये राहिलो, हिंदू मध्ये राहिलो, मुस्लिम्स मध्ये राहिलो,
कॅन्डीचं दंत मंदिर आहे, गौतम बुद्धाचे दात तिथे ठेवलेले आहे. ते अतिशय पवित्र असं ठिकाण आहे. बरोबर, ते पाहिलं. बरोबर. जाफना गेलो, सगळीकडे उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व सगळं पाहिलं.